400 किलो सोन्यापासून कळस बनलेलं ह्या सुवर्ण मंदिर मंडळी तुमका आपल्या भारतातला माहिती आहे काय? नाही माहिती तर आजचा यो व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असा। तसाच मंडळी ह्या मंदिर फक्त सोन्यान नाही तर थैसूरल्या लोकांच्या प्रेम सेवा आणि समानतेच्या भावनेन सुद्धा नटलेलं असा। आणि या मंदिर खय असा आणि कसा तर तुम्हीच पुढे बघा। तर नमस्कार मंडळी, मी पियो आणि आज आपण इलं असवते शीख धर्माच्या सगळ्यात पवित्र स्थळ ता म्हणजे अमृतसर का। अमृतसर म्हणजे अमृताचा तळा ह्या नावावरून ह्या शहराक अमृतसर ह्या नाव मिळालं। आणि आम्ही ह्या तळाच्या मधोमध वसलेल्या सुवर्ण मंदिराच्या हय जाणार असो। तर मंडळी ना आजचा व्हिडिओ एकदम भारी होणार असा, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जावा। हयलाच की तुमका सगळ्यात पहिला ह्या पार्टिशन म्युझियम लागतला, पण आपल्याक तो म्युझियम मध्ये जाऊचा नसा, कारण तुमका मी सांगलेलंच की तळ्याच्या मधोमध वसलेला सोन्यान बनलेल्या आपल्या सुवर्ण मंदिराच्या हय जाऊचा असा। त्या कारणान आम्ही आधी सगळ्यांनी असं ठरवलं की आधी आपण सुवर्ण मंदिर फिरूक जायचं। तर मंडळी तुमका माहिती आहे काय, सुवर्ण मंदिर ह्या ना पंजाब राज्यातल्या अमृतसर शहरात वसलेला असा आणि ताना शीख धर्माचा सगळ्यात पवित्र आणि महत्वपूर्ण असा गुरुद्वार मानला जाता। आणि तुमच्या सगळ्यांच्या ना कृपा आशीर्वादामुळे माका थंय जाऊचो एक ह्यो चान्स पण मिळालेलो। त्या कारणान तुमच्या भावानं असं ठरवलेलं जेवढी काय तुमच्या भावाक माहिती मिळत होती आणि मिळालेली होती ती तुमच्या समोर ठेवू। तर मंडळी ना हे असे बांधलेले जे पुतळे होते ना चौकानी ते तर एकदम आपल्या जात्या वेळेत लक्ष वेधून घे होते। आणि होय गर्दी तर बेपाम होती हो, पण ह्या गर्दीत ना आमची अर्धी मर्धी माणसं हरवत पण होती आणि भेटत पण होती। आणि अशी आम्ही माणसं शोधित येऊन पोहोचलेला होत्या आता सुवर्ण मंदिराच्या थय। वाटेत जाणारा ह्या सगळ्यात जुना मंदिर पण वाटणारा नव्या एकदम लक्ष वेधून घे होता। तर मंडळी ह्या ज्या मंदिर असा ना त्या श्री शनिदेवांचा असा आणि ह्या मंदिराची स्थापना 1761 मध्ये झाली। पण ह्या मंदिराकडे बघून तर वाटत नव्हतं की 1761 झाली, एवढी ह्या मंदिराची ह्या लोकांनी काळजी घेतलेली होती। तसे मंडळी ना आपण आता सगळे जाऊन येऊन पोहोचलेला होत्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या होय। आणि हय ना गर्दी तर एकदम बेफाम आणि तुफान होती, जी तुम्ही आता व्हिडिओत आपल्या बघित पण होता। है ना मी आपलं माझ्या खर्चापुरतो कॅमेरा फिरवलंय, तुमका थोडंफार व्हिडिओग्राफी दाखवलंय आणि मी पण आपलं सुवर्ण मंदिरात जाऊच्या दिशेने निघालेलोय। तर मंडळी तुमका या समोर जर दिसतात बाकी काय नसत तर ह्यो त्या मंदिराचं एक प्रवेशद्वार असा। आणि माका माहिती मिळाली त्या माहितीत असा माका काय मिळालं की असे हे 4 दरवाजे असत आणि ह्या मंदिराच्या ना चारवल्या बाजू प्रवेशद्वार असत, जे सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी खुले असत। हय तुमका विविध भाषेचे आणि विविध जाती धर्माचे सुद्धा सगळे लोक बघूक मिळतात। ज्या तुमका समोर जा दिसतात त्या सुवर्ण मंदिर बघूसाठी येतात। हयल्यार मंडळी एकदम भारी आणि कडकच वाटा होता आणि बाहेर जेवढी नाही गर्दी होती त्याच्यापेक्षा जास्त भूतूर माका गर्दी दिसा होती। तर मंडळीनु ह्या मंदिराचा जो मूळ कळस असा ना ह्यो तांब्याच्या पत्र्यान मडवलेलो असा आणि त्याच्यावर सुमारे 400 किलो सोन्याचो पातळ असो थर कळसावर दिलेलो असा आणि म्हणूनच या मंदिराक सुवर्ण मंदिर ह्या नाव पडलेला असा माका तरी वाटतं असा। तर मंडळी हय तुमका ना एकदम शांतता तुमका बघूक मिळतली। मित्रांनो ना या सुवर्ण मंदिर या फक्त सोन्याचा नाही तर थैसूरल्या लोकांच्या प्रेम सेवा आणि समानतेच्या भावनेमुळे तर चमकता असा। बाहेरच्या वातावरणात आणि तुमका ह्या वातावरणात फरक जाणवतलो, तो म्हणजे हय अत्यंत शिस्त असा आणि हय कसल्याच प्रकारचो गोंधळ नसा। ह्या तळ्यातल्या ना माशांका बघा, त्यांचा मन किती शांत असा, त्यांका कसलीच चिंता नसा। हीच गोष्ट ना आपल्याक ह्या मंदिराचो परिसर समजावता। तो परिसर आपल्याक असा समजावता की आपण कोणत्याही बंधनात न अडकता, मनात कसलीच भीती न ठेवताना आनंदी आणि मुक्तपणे असं जीवन आपल्याक जगाचा असा। जसे की हे मासे ह्या पाण्यात राहून आपला आनंदी आणि असा मनसोक्त जीवन जगताना आपल्याक दिसतं। तसाच मंडळी हैसूरला वातावरण या मंदिर तर मन वेधून घेवच होता, त्याचबरोबर आहे मासे पण। मंडळीनु ना सगळ्यात मोठ्या स्वयंपाकघरांपैकी ह्या एक स्वयंपाकघर म्हणून जगभरात पुऱ्या प्रसिद्ध पण असा। जय कसली जातपात धर्म बघितलं जात नाही आणि लंगरची सेवा असता। मंडळीनु आजच्या धावपळीच्या जगात ना सुवर्ण मंदिराची शांतता लोकांना ना आकर्षित करता। तसाच अमृतसर सरोवराच्या किनाऱ्याच्या बाजूक बसान गुरुबानी ऐकणं आणि ध्यान करणं
ह्या तणावमुक्त होण्यासाठी लोक पसंत सुद्धा करतात हो. कारण है ना कितीतरी जण है तलावाच्या बाजूक बसान ही गुरुबानी आणि ध्यान करत बसले होते. तसाच मंडळी सुवर्ण मंदिर ह्या केवळ ना धार्मिक स्थळ नसा, तसाच एकता मानवतेचा प्रतीक सुद्धा असा. हय जातपात धर्म भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी बघूक मिळता आणि म्हणूनच या मंदिराची क्रेज जगभरात पसरलेली असा. 400 किलोच्या ना सोन्याची ऊर्जा ह्या फक्त तेज नसा, सुवर्ण मंदिराची ना खरी ओळख तर माणुसकीची संपत्ती म्हणून असा. ह्या पवित्र ना स्थानाचो अनुभव घेऊक तुम्ही नक्की एकदा यावा. आणि मंडळी तुमका जर आजचो माझा ह्यो व्हिडिओ आवडलो असत ना तर तुमच्या भावाक लाईक सबस्क्राईब फॉलो आणि व्हिडिओ हाईप तेवढं करून जावा.